आज आपण बनवणार आहोत चविष्ट आंबट तिखट चवीचा कोळंबी रस्सा। ही रेसिपी अगदी कमी वेळात तयार होते आणि गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते। सगळ्यात आधी कोळंबी साफ करून घ्यायची आहे। इथे मी एका ताटात कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी साफ करताना सगळ्यात आधी डोक्याकडचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे। त्यानंतर मधलं जे शेल असतं ते काढायचं आहे आणि मध्ये चिर देऊन जो काळा धागा असतो तो काढून टाकायचा आहे। इथे मी कोळंबीचा जो शेपटाकडचा भाग असतो तो काढलेला नाहीये। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो काढून टाकू शकता। त्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे। हे छान मुरेपर्यंत फोडणी तयार करून घ्यायची आहे। कढईत 2 चमचे तेल गरम करून एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेल्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता कांदा आणि आलं लसूण छान परतले गेले आहे। आता यामध्ये अर्धा कापलेला टोमॅटो घालायचा आहे आणि अर्धा जो टोमॅटो आहे ते आपण वाटणात घालायचा आहे। टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे। याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे घेतलाय अर्धा टोमॅटो, थोडंसं ओलं खोबरं, तिखटपणासाठी 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। आता थोडंसं पाणी घालून याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथे टोमॅटो छान मऊ शिजला गेलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, चवीनुसार लाल तिखट आणि आपण जे हिरवं वाटण तयार केले ते घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मसाला छान परतला गेलाय। आता यामध्ये पाणी घालायचंय। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्याला विसळून ते पाणी घालायचं आहे। तुम्ही हा रस्सा कशासोबत खाणार आहात त्यानुसार आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता रश्श्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घातलेली आहे। कोळंबी घातल्यानंतर जास्त ढवळत राहायचं नाही, अगदी हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून फक्त 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे। इथे मी एका वाटीत पाणी घालून चिंच भिजायला ठेवली होती। ती छान कुस्करून घ्यायची आहे आणि तिच्यातला गाळ काढून टाकायचा आहे आणि जे पाणी राहील ते आपण कोळंबीच्या रश्श्यामध्ये घालायचं आहे। त्याने कोळंबीला एक छान आंबट चव येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवायचे आपण कोळंबी मॅरिनेट करताना थोडंसं मीठ घातलं होतं। त्यानंतर चिंचेचं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी फक्त शिजू द्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकता छान उकळी आलेली आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे। तयार आहे आपला कोळंबीचा रस्सा। 10 मिनिटांनंतर बघू शकता छान घमघमाट सुटलेला आहे। आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करायचं आहे।
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.